गरांडेश्वर साखर कारखाना प्रकरणी राजेंद्र घाडगेंना समन्स बजावण्यात आला आहे। राजेंद्र घाडगे हे अजित पवार यांचे नातेवाईक आहेत। कारखान्याशी संबंधित राजेंद्र घाडगे यांची चौकशी सुरू आहे। प्रकरण बंद होण्याच्या टप्प्यामध्ये असल्याने घाडगे यांना हे समन्स बजावण्यात आले। जुन्याच प्रकरणामध्ये एसीबी कडून हे समन्स बजावण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवडकर यांच्याकडून। कृष्णा, काय प्रकरण? निखिल, आपण पाहतोय की जरंडेश्वर साखर कारखान्याची एसीबी कडून काही नव्याने चौकशी केली जात नाहीये। एसीबी कडे हे प्रकरण प्रलंबित आहे आणि जुनं प्रकरण आहे। याच प्रकरणामध्ये अजित पवार यांचे नातेवाईक राजेंद्र घाडगे यांना एसीबीने चौकशीला बोलावलेलं होतं आणि 21 तारखेला हजर राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या आणि त्यानुसार प्रक्रियेचा भाग म्हणून चौकशी करण्याचं काम एसीबी कडून केलं जात आहे। राजेंद्र घाडगे हे जरंडेश्वर साखर कारखान्यामध्ये डायरेक्टर पदावरती कार्यरत होते आणि त्यानंतर पवार यांच्या गुरुड कमोडिटीज कंपनीला हा कारखाना आलेला होता। मात्र चौकशीच्या प्रक्रियेचा भाग म्हणून राजेंद्र घाडगेंना हे समन्स देण्यात आलेलं होतं। 17 तारखेचं हे समन्स होतं आणि 21 तारखेला त्यांना हजर राहण्याच्या सूचना होत्या। मात्र नव्यानं जरंडेश्वर कारखान्याची चौकशी एसीबी कडून केली जात नसल्याचं स्पष्टीकरण हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेलं आहे। मात्र प्रक्रियेचा भाग म्हणून ही चौकशी सुरू आहे। मागच्या काही वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रकरण हे बंद होण्याच्या टप्प्यावरती आहे आणि त्यामुळे हा सगळा अहवाल किंवा ही सगळी चौकशी जी आहे ती प्रक्रियेच्या भागानुसारच केली जात असल्याचं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे जरंडेश्वर साखर कारखान्याची काही नव्यानं चौकशी एसीबी कडून केली जात नसल्याचं विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आलेलं आहे। धन्यवाद कृष्णा एकूणच माहितीबद्दल। तर राजेंद्र घाडगे यांची चौकशी सुरू आहे। राजेंद्र घाडगे हे अजित पवार यांचे नातेवाईक आहेत।